एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0. सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. हे सेकंड एक्झाम्पल आहे. ओके, तुमच्या एक्झाम मध्ये आलेला आहे, तुम्हाला द्यायचं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये सोडवायचं सराव परीक्षेमध्ये. तर हे कसं करायचं, तुम्ही तर उत्तर काढले, अनुज काढलं, अनुष्का, तिघांनी पण काढलं. आता मी पाहतो, मी काढून तुम्हाला दाखवतो तुमचे योग्य आहेत का. मलाही माहिती नाही, कारण फर्स्ट टाइम दिले. तर चला काय करू आपण, हे इक्वेशन आहे ना, याला आपला फॉर्म्युला बसते का, म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 यामध्ये बसते का. येस, राईट. मग ए ची प्राइस किती असणार या ठिकाणी, ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 6 आणि सी इज इक्वल टू 5. राईट. हो अनु, हे बरोबर बोललं. ओके अकू, आता काय करायचं, सरळ सरळ फॉर्म्युला वापरायचा. कोणता फॉर्म्युला आपला, बी स्क्वेअर मायनस 4ac. राईट, इज इक्वल टू, आता याची प्राइस काढून घेऊ तुम्ही. बी स्क्वेअर, बी ची प्राइस किती आहे बेटा, 6 चा स्क्वेअर. राईट बेटा. त्यानंतर मायनस 4 इंटू ए ची प्राइस किती आहे बेटा, 1 इंटू बी ची प्राइस किती आहे, सी ची प्राइस किती आहे, 5. राईट. करा, 6 चा वर्ग किती होतो, 36 मायनस 4 1 4 आणि 4 5 20. राईट. सबट्रॅक्शन करा, राहते 16. राईट, किती राहते 16, म्हणजे तुमची व्हॅल्यू लिहिली 16. राहू द्या, काय देणे नाही, ही व्हॅल्यू संपली. तर पुढे नेक्स्ट. आता त्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा, एम इज इक्वल टू, आता इथे कोणता आपला एक्स आहे, तर एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू, इकडे बघा, बी स्क्वेअर काय सांग सर, हा मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर 4ac अपॉन किती बाई, 2a. हा 2a. राईट. ओके, चला ही प्राइस आता आपण इक्वेशन मध्ये ठेवून देऊ. चला ओके. आता मायनस बी ची प्राइस किती आहे बेटा, मायनस बी ची प्राइस किती आपल्याकडे, मायनस बी ची 6 आहे. मग काय करू आपण, -6. राईट. हा -6 प्लस मायनस अंडर रूट 16. राईट ना, याची प्राइस आपण काढली ऑलरेडी, 16 अपॉन 2a म्हणजे 2 इंटू 1. राईट. चला पुढे, -6 प्लस मायनस किती आलं, स्क्वेअर रूट 4 आलं, किती आलं 4 अपॉन 2, 2 1 2. आता काय करायचं बेटा, हे बघ, आता एक वन टाइप करतो, -6 प्लस 4 अपॉन 2 घेऊ, चालेल ना. चला याची व्हॅल्यू काढू आपण. -6 प्लस 4 किती होती बेटा, -2 होती अपॉन 2, 2 1 2, 2 1 2, म्हणजे एक प्राइस तुमची आली -1 ची. किती आली, -1 प्राइस. अनुष्का -1. आता काय करू आपण, मायनस घेऊन बघू. इज इक्वल टू -6, याला ऑर लिहितो आपण, -6 -4 अपॉन 2. हा कुठे, हा -6 प्लस -6 प्लस -6 प्लस 4 मायनस होणार ना. आणि इथं मी -2 का घेतलं, कारण नंबर मोठा कोणता आहे, 6 आहे, मग 6 चं साइन काय, मायनस आहे. चला आता इथं बघ, इथं मी मायनस केला होता, इथं ऑर मध्ये. -6 -4 किती वाले बेटा, -6 -4 होते -10 अपॉन 2 इज इक्वल टू 2 1 2, 2 5 10, म्हणजे -5 होते बाळा. किती ते काय येऊ दे हरकत नाही, मी ही प्रक्रिया पहिल्यांदा केली असाल, तू झालं फक्त तुझं कुठे गडबड मायनस आलं नाही, म्हणजे तू हे मायनस करायला पाहिजे. हा उलटा नाही आलं तुझं पण, राईट. फक्त शेवटच्या स्टेप मध्ये चूक झाली तुझी, टेन्शन घेऊ नको, त्याला मार्क पडतात. ओके. आता बघ, हे झालं, म्हणजे आपल्याकडे 2 फॅक्टर निघाले, म्हणजे इक्वेशन रूट किती निघाले, तर एक निघालं -1, सेकंड निघालं किती, -5 निघालं का, हा -5. आकांक्षा तुझं किती आलं, हा -1 -5. दिस हे राईट रूट्स ऑफ द इक्वेशन. काय अवघड आहे बेटा, काय अवघड आहे का. सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन, युजिंग फॉर्म्युला. ओके, सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. अनुष्का, क्वेश्चन कसा असतो माहिती, या टाइपचा असतो. सॉल्व क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला काय असतो मग,
होना स्टार्ट. ओके, सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन्स युजिंग फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरून आपल्याला काय करायचं, सॉल्व क्वाड्रॅटिक इक्वेशन करायचं आहे. फॉर्म्युला काय, 5 तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. आता आपल्याला काही बघायची गरज नाही. तुमच्या समोर आहे 5x² + 13x + z = 0. हे तुम्हाला उद्या सराव पेपर मध्ये दिलेलं एक्झाम्पल आहे. ओके, आता मग आपण सॉल्व करू. अगोदर काय करायचं, हे फॉर्म्युला सॉल्व करताना पहिल्यांदा याचा आणि सॉल्व आपला फॉर्म्युला कोणता, ax² + bx + c = 0. या फॉर्म्युल्यामध्ये बसते का अनुष्का, बघा आकांक्षा, या फॉर्म्युल्यात बसते का बघायचं. ऑब्विसली बसते, बसते ना बाळा, ax² बसते ना, ऑलरेडी इक्वेशन आहे, बसतं. मग आता याची a ची व्हॅल्यू किती आहे बाळा सांग बरं, 5. शाबाश. b ची व्हॅल्यू शाबाश, c ची व्हॅल्यू शाबाश. ओके, निघाल आपल्याकडे. आता आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे कोणता, नाही डायरेक्ट b² - 4ac हे इथला फॉर्म्युला आहे. = आपण याची प्राइस काढतो अगोदर. तुम्हाला म्हणतात b² किती म्हणजे 13चा स्क्वेअर -4. याची प्राइस किती आहे बेटा 5 इंटू c ची प्राइस किती आहे बेटा 8. ओके, चलो आता आपण काय करू, प्राइस 13चा स्क्वेअर किती, 13चा स्क्वेअर किती 169 करेक्ट, मायनस 4 5 20 आणि 28 करेक्ट 160 ना, 4 5 20 28 160 करेक्ट राईट. = याची सबट्रॅक्शन करून घ्या. 009 पण आपण काय लिहितो, फक्त 9 लिहू, काय लिहितो. चला ओके, म्हणजे आपले या इक्वेशनची प्राइस झालेली आहे. आता सेकंड फॉर्म्युला वापरायचा आपल्याला, कुठला वापरायचा तुम्हाला माहिती आहे. तर आपल्याकडे हे कुठं आहे, व्हेरिएबल x आहे. मग x = -b प्लस अंडर रूट b² - 4ac अपॉन 2a राईट बेटा. चला आता आपण प्राइस ठेवून देऊ का इथं, हे इथपर्यंत येते का व्हिडिओ मध्ये, येते का, येत नाही का, चल ठीक आहे. ओके, आपलं आपण प्राइस ठेवून देऊ. चला मायनस म्हणजे b ची प्राइस किती आहे 13. मग आपण लिहू का, आपण असं मी तुम्हाला लिहू का की -13 प्लस मायनस √9 अपॉन 2 इंटू याची प्राइस किती आपल्याकडे 5 आहे. याची प्राइस किती आपल्याकडे अनुष्का किती आहे, याची प्राइस 5 आहे राईट 5. ओके चलो, = -13 प्लस मायनस याचा स्क्वेअर रूट किती 3 अपॉन 5 2 10 राईट. ओके, आता एक टाइम काय करू आपण, मायनस घेऊन प्लस घेऊ आपण, -13 प्लस 3 अपॉन 10 वजाबाकी करून घ्या. नाही वजाबाकी करणार होतं, -13 प्लस 3 काय होते 10, किती राहते शाबाश, किती राहते 10, पण -10 किती राहील -10 अपॉन 10, 10 1 10 10 1 10 म्हणजे -1 इज करेक्ट आन्सर. ओके बेटा, नंबर 1. नंबर 2, चलो नंबर 2 करू आपण आता. आपण आता मायनस घेऊया. चला, और इथे लिहायचं असं वॉर -13 - 3 अपॉन 10. सेकंड व्हॅल्यू काय मग -16 अपॉन 10. याला काय करायचं, थोडं संक्षिप्त करून घ्या. 2 5 इज 10 2 8 इज 16 म्हणजे याचा आन्सर काय राहील -8.5 8 अपॉन 5 राईट. याला पॉईंट मध्ये न्यायची गरज नाही, असंच ठेवा. मग आपले रूट काय मिळेल आपल्याला, फर्स्ट रूट भेटला आपल्याला काय भेटलं -1 अँड -8 अपॉन 5 रूट्स ऑफ द इक्वेशन. समजलं, ते आन्सर केलं. स्टेप बाय स्टेप लिहा आणि आन्सर तुम्हाला परफेक्ट मिळाल. तुमच्या एक्झाम पेपर मधला क्वेश्चन आहे. ओके स्टॉप. हा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह करतोय, त्याच्यामध्ये आपण सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला यूज करून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करतोय. ऑब्विसली एक दोन एक्झाम्पलचे व्हिडिओ होतात आणि आमच्या विद्यार्थ्यांना पण मी सांगत आहे. तर विशेष या गणित एवढं इझी आहेत आणि 100% एक्झाम येण्यासारखे गणित आहेत. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे सॉल्व्ह क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला यूज करून तुम्ही सॉल्व्ह करा. तर पहिले इथे दिलं इक्वेशन दिलं तुम्हाला करेक्ट. मग हे इक्वेशन अनुष्का, हे इक्वेशन तुमच्या याच्यामध्ये आहे कशामध्ये, तुमच्या याच्याप्रमाणे कशाप्रमाणे ax² प्लस bx प्लस c = 0 या इक्वेशन बरोबरचं इक्वेशन आहे कम्प्लीट.
चला याची प्राइस सांगा बेटा. चलो याची प्राइस हा 4. व्हेरी गुड. बी ची प्राइस बेटा -5. सी ची प्राइस बेटा राईट. ओके, ही झाली प्राइस. आता काय करू आपण, ही प्राइस त्याच्या फॉर्म्युला मध्ये ठेवू. तुम्हाला फॉर्म्युला मी ऑलरेडी सांगितला. काय फॉर्म्युला आहे? बी स्क्वेअर -4ac राईट आहे ना अनुज, एम आय राईट. चलो आता याच्यामध्ये किमती ठेवा. बी ची व्हॅल्यू किती आहे बेटा -5. -5 चा स्क्वेअर -4. ए ची व्हॅल्यू 4. सी ची व्हॅल्यू बेटा 3. ओके, ए ची व्हॅल्यू 4. ऑलरेडी 4 चा एक्झाम याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये आहे. पुन्हा ए ची व्हॅल्यू 4 दिली आणि सी ची व्हॅल्यू 3. चल सॉल्व कर. एक्झाम्पल -5 चा स्क्वेअर किती होतो +25. किती होतो 25. -4 4 ज 16. 16 3 ज 16 3 किती 16 16 32 16 3 48. 48 करेक्ट. किती होतं 48. आता इथे उलट आलं बघू द्या. होत्या काय अडचण नाही. याची सबट्रॅक्ट करून टाका. सबट्रॅक्ट करून टाका. 8 मधून 5 गेले किती राहिले 3. आणि 4 मधून 2 गेले किती राहिले 2. आता याचं स्क्वेअर रूट निघाली मोठी बोंब आहे. प्राईम नंबर निघाला ना. प्राईम नंबर निघाला. हेच आहे ना एक्झाम्पल तुमचं. 1 मिनिट. हा अरे त्याने इथपर्यंत सांगितलं, पुढे सांगितलं नाही एक्झाम मध्ये. तुम्हाला इथपर्यंत सांगितलं म्हणतो म्हणून प्राईम नंबर बी स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू झाली खतम. कळली एवढीच काळजी. कारण बरोबर आहे, पुढे काय दिलं नाही माहिती का. कारण मी ते म्हणलं ना असं गणित देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही, कारण याचं रूट निघत नाही ना. स्क्वेअर रूट निघते का. 23 काय नंबर आहे प्राईम नंबर आहे. स्क्वेअर निघू शकत नाही. तुम्हाला एक्झामला एवढं दिलं बस, एवढं त्याचा आन्सर आहे. तुम्हाला 2 मार्कासाठी एवढं खतम. मग याचं तुम्हाला लिहायचं बी स्क्वेअर -4ac याचं उत्तर ही आहे. खतम. पॉइंट इज क्लिअर. ओके, चलो नेक्स्ट.